भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. हां, पण हे पहिलंच म्हणत होतो ना, कारण ते मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये जे 9व्या अधिकारामध्ये आलेलं वर्णन आहे ते सेम ह्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळं पहिलं दोहा म्हणू आपण. तिसऱ्या डाळीतलं पहिलं. आत्मकोहित हे सुख सो सुख आकुलता बिन कहिए. आकुलता शिव माहिनता ते शिव मग लाग्यो चाहिए. सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो. जो सत्यार्थ रूप सो निश्चय कारण सो व्यवहारो. सांगा अर्थ. आत्म्याचं हित सुख आहे. आत्म्याचं हित हेच खरं सुख आहे. म्हणजे जिथं आत्म्याला हितकारी आहे ना, जे काय आत्म्याला हितकारी आहे तेच सुखदायक आहे असं सांगायचं आहे. तेच खरं सुख आहे. ते सुख म्हणजे आकुलतेने रहित असतं. बोल की पारस भैया पुढं. आकुलता शिवमाही न तात न म्हणजे शिव म्हणजे काढकी वही कुठे ठेवली आहे, कालचं लिहिलं ना सगळं. शिव म्हणजे मोक्ष, माही म्हणजे कर अर्थ बरोबर बरोबर आहे की मोक्षामध्ये नाही. पुढं ताते म्हणजे म्हणून म्हणून काय करा. शिव मग लाग्यो चाहिए लागले पाहिजे. बरोबर. पुढं मोक्षमार्ग कशाला म्हणायचं. ह्यालाच मोक्षमार्ग म्हटलं. तो किती प्रकारचा आहे. 2 प्रकारचा आहे. बरोबर. पुढं त्यातला निश्चय मोक्षमार्ग म्हणजे बरोबर सत्यार्थ रूप आहे तो निश्चय मोक्षमार्ग. आणि म्हणजे निश्चय मोक्ष मार्गाचं जे कारण आहे त्याला म्हणायचं व्यवहार मोक्ष मार्ग. समजलं ना एकदा तर मग अवघड नाही जात. शब्द जरा वेगळे असतील फक्त, पण जरा असं समजून घेतलं की अवघड जात नाही. चला कुठंपर्यंत होतो काल आपण. 306 पानावर होतो. देखो दुखी हो तब सोना चाहता है हे झालं होतं. काय झालं. कुठंपर्यंत वाचलो होतो काल. 306 वरच होतो ना. 2 पॅरेग्राफ झाले होते. तिसरा आहे. वाच जोरात जोरात. लक्षण सही उसका अभाव ही निराकुल लक्षण म्हणजे सो यह भी प्रत्यक्ष भासित होता है. दुःख न हो वही सुख है. जिथं दुःख नाही त्याला सुख म्हणलं जातं. मग सुखाचं लक्षण काय केलं होतं. आकुलतेने जे रहित असतं ते सुख असतं. म्हणजे दुःख कशाला म्हणायचं. जिथं आकुलता आहे तिथं दुःख. आकुलता म्हणजे काय पारस. पेपरचा अभ्यास करायचा कसं जाणार हे टेन्शन म्हणजे आकुलता. आता ते रिझल्ट येऊसपर्यंत आकुलताच. मग परत पुढचं ॲडमिशन घेऊपर्यंत आकुलता. म्हणजे सगळीकडे जिथं आपल्याला शांती नाही तिथं त्याला म्हणलं दुःख आकुलता. मग कुठं दुःख नाही आहे हो, कुठं आकुलता नाही आहे. संसारामध्ये सगळ्या स्टेपला आकुलता करता तुम्ही लोक. जसं पोराला शाळेला ॲडमिशन घालायची तिथं आकुलता. ते पास आऊट झाला तिथं आकुलता. त्याला पुढं काय कॉलेजला ॲडमिशन मिळायची आकुलता. जॉब मिळायची आकुलता. पैसा मिळाला लग्न करायची आकुलता. काय भैया लग्न झाल्यावर
संपली का आकुलता का नाही? महान आकुलता वाढली म्हणून लग्न करायचं. काय नाही म्हणते का? तर म्हणजे आकुलता इज इक्वल टू संसार. सांगा हो म्हणून त्यांना. लग्न करू नका म्हणून सांगा की. असतात मामा. क्योंकि आकुलता लक्षण सहित दुःख उसका अभाव ही निराकुल लक्षण रूप सुख है. म्हणून काय लिहायचं? लिहा. दुःख म्हणजे आकुलता. ह्याला म्हणायचं अविनाभाव संबंध. काय झालं? पेन नाही आहे ना? पेन का नाही? काय सांगितलं? दुःख म्हणजे आकुलता. म्हणजे जिथे जिथे दुःख आहे तिथे तिथे आकुलता आहे, किंवा जिथे जिथे आकुलता आहे तिथे तिथे दुःख आहे. आणि त्याच्या विरुद्ध काय सांगितलं? जिथं अनाकुलता आहे तिथं सुख आहे. म्हणजे जिथं निर्विकल्प झालो आता आपण तिथं सुख आहे. मग कुठं निर्विकल्प आहे स्थान आपलं? तर सांगतायत जेव्हा स्वभावापाशी येणार त्या स्वभावाचं जाणीव करणार त्यावेळीच जीवाला सुख आहे, अन्यथा नाही. वाच. बाह्य किसी सामग्री का जिसके आकुलता है वह दुखी ही है. वाच. म्हणजे काय सांग? पूर्ण वाक्याचा अर्थ सांग ना. बाह्य सामग्री का संयोग मिलो नाहीतर नहीं मिलो, जिसके अंतरंग में आकुलता है वह दुखी है. सुख नाही, बाहेरून काय पण सामग्री मिळू देत, ज्याचं स्वभाव म्हणता ना तुम्ही, काय म्हणायचं? असंतुष्टता आहे, अनसॅटिस्फॅक्शन आहे ज्याच्यामध्ये. काय म्हणायचं? कचकच करायची वृत्ती असते ना अशी. काय म्हणायचं? एक शब्द सांगा की त्यांना. चल बी चल नव्हे. असमाधानी असंतुष्ट वृत्ती ज्याची असती ना त्याला सगळं चांगलं मिळालं तरी सुद्धा आकुलता असते. म्हणजे सांगतायत की म्हणून कितीही बहिरंगात सामग्री मिळू दे, ज्याच्या अंतरंगामध्ये आकुलता आहे तो नियमाने दुःखीच असतो. भलेही त्याला त्या 1000 रुपये लाख रुपयाचा फायदा होऊ दे तरी सुद्धा जर स्वभावामध्ये आकुलता असेल तर दुःखीच असणार. म्हणजे काय झालं? मागं सांगितलं होतं एका मुलाला नोकरी लागली तर त्याला किती अनएक्सपेक्टेड 25,000 पर मंथ स्टार्टिंगचं जॉब मिळालं. मग त्याला तेवढं अपेक्षाच नव्हती आणि त्याला किती आनंद की मला किती 25,000 दर महिना स्टार्टिंगलाच मिळालं जॉब असा. आणि मग तो येऊन सगळ्या गावात सगळ्याला सांगतोय, त्याला इतका आनंद झाला. आता हे सुखाचं कारण का दुःखाचं? सुखाचं कारण आहे, सामग्री मिळाली होती. पण काय झालं? त्याच्या शेजारी एक मुलगा होता, त्याला जॉब मिळाला तर तो म्हणले ते 40,000 रुपये पर महिन्याचं त्याला स्टार्टिंग पेमेंट. आता त्याला किती दुःख आणि किती सुख सांगा. ह्याचं कमी झालं नव्हतं, 25च होतं ह्याचं, पण त्या दुसऱ्याचं वाढलं म्हणल्यावर आपल्याला तेवढं नाही म्हणून सतत दुःखी. आता म्हणजे म्हणायचं आहे स्वभाव ज्याचा दुःख भोगणे आकुलता करणे असेल त्याला बाहेर काही पण मिळू दे तो सुखीच राहतो, दुःखीच राहतो आकुलता असेल तर. आणि ज्याचा स्वभाव सुखमय आहे तो बाहेरून असू दे नाही तर नसू दे त्याच्यामध्ये तो सुखीच असतो. मी याच्यावर एक गोष्ट सांगते, मला नंतर आठवण करा. कशावर? बाह्य सामग्रीने सुख आणि दुःख नसतं. वाच. जोरात वाच की. परिणमित करना चाहे अन्य प्रकार परिणमित हो तब इसके आकुलता होती है. काय वाचलं? काय कळलं सांग? असं वाचायचं की आपल्याला त्याचा भाव कळावा. मी वाचते, ऐक. तथा आकुलता होती है वह रागादिक कषाय भाव होणे पर होती है. कोणाला आकुलता होत असते? ज्याच्यामध्ये
रागद्वेषादी विकारी परिणाम असतात त्याला आकुलता होते. क्योंकि पारस रागादि भावों से यह तो द्रव्यों को अन्य प्रकार परिणमित करना चाहता है. कोण? माझ्या अंतरंगामध्ये रागादिक भाव आहेत तर मी तुम्हाला सगळ्यांना काय म्हणायचं मोक्ष मार्गस्थ करायची इच्छा मी करते. पण ते द्रव्य ज्यांना मी परिणमन करवायची इच्छा करते ते द्रव्य अन्य रूपानेच परिणमन करतात. मग काय करणार सांग मी? कळलं का? मला तुम्हाला दीक्षा द्यायचे भाव आहेत, दीक्षा घ्यावी तुम्ही असे माझे भाव आहेत, पण तुम्ही काय करणार? माझे हे मोहाचे रागद्वेषाचे भाव आहेत की तुम्ही मोक्ष मार्गस्थ व्हावं, तुम्ही धर्म भरपूर करावा काय, पण तुम्ही त्याच्या विरुद्ध वागता. म्हणजे काय? वे द्रव्य अन्य प्रकार परिणमित हो तब मला आकुलता होते. म्हणून म्हणायचे की ज्याच्या अंतरंगामध्ये असं रागद्वेष परिणाम असतात त्याला नियमाने आकुलता होणारच. तुम्ही सगळे निराकुल का? चालतंय आपलं 3:15 ते 4:15ला गेलं तरी चालतंय. किती निराकुल आणि मग इथं आम्ही आकुलता. वहाँ या तो हां अर्थ समजावासा एक बघ तिथं भैया. या परिणमित हो तो आकुलता मिटे. कधी आकुलता मिटणार? 2 उपाय आहेत. कशाने आकुलता नष्ट होणार? एक तर माझे रागद्वेष संपले तर आकुलता संपणार, आणि दुसरा उपाय वाच की काय सांगितलं. दुसरा उपाय जसं मी इच्छा करते तसं तुम्ही परिणमन केलं तर आकुलता संपणार. कुठलं पॉसिबल आहे? दुसरं कुठलं? मी इच्छा केल्यावर तुम्ही तसं परिणमन करणार? कधीच नाही. म्हणजे मी माझे परिणाम बदलू शकतो पण दुसऱ्याला परिणमित करू शकत नाही. म्हणून तुम्हाला आकुलता मिटवायची तर तुम्ही काय करायला पाहिजे? स्वतःला बदला, परद्रव्याला नाही. परंतु इसके आधीन नाही आहे. भैया तू नीट खालचं वरचं खाली करायला लागलास. परंतु सर्व द्रव्य तो इसके आधीन नाही आहे. कोण माझ्या अधीन आहे म्हणून मी सगळ्यांचं परिणमन तसं करवेन. म्हणून दुसऱ्या द्रव्याला परिणमवण्याचे भाव नाही करायचे. मी मला बदलवायला पाहिजे तर सगळं जग बदलतं. त्यामुळं मी सुखी राहू शकतो हे सांगतात. कदाचित जैसी परिणमित हो. काय कळलं? सांग पारस काय कळलं? कदाचित कोई द्रव्य जैसी इसकी इच्छा हो उसी प्रकार परिणमित हो. म्हणजे मी इच्छा केली ना की तुम्ही लोकांनी दीक्षा घ्यावी तर तसं तुम्ही घेतली इच्छा, माझी पूर्णता केली बरं का असं सांगायला. जरी कोणी त्या प्रकारे परिणमन केलं तब भी का बरं? आता केलं ना मनासारखं मग आहेत ना. सर्व कार्य जैसे यह चाहे वैसे ही हो अन्यथा न हो तब यह निराकुल रहे. परंतु यह तो वाचा हो ही नहीं सकता. क्यों? नहीं है. सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत सांगितलं की किसी द्रव्य का परिणमन किसी द्रव्य के अधीन नहीं है. इसलिए अपने रागादि भाव दूर होने पर निराकुलता हो सो यह कार्य बन सकता है. मी माझ्यामध्ये बदल करू शकतो पण दुसरे सगळे जीव माझ्यासारखं परिणमन करावेत असं शक्य नाही. समजलंय? सो यह कार्य बन सकता है क्योंकि का आवाज जोरात रे भैया त्यांना पण ऐकायला येत नाही. इथं काय नाही कळलं मला. रागादि भाव आत्मा के स्वभाव भाव तो है नहीं. औपाधिक भाव है. हो जाए नाश होने पर
इसलिए म्हणजे काय सांगायला लागले की रागादी भाव हा स्वभाव नाही आहे जीवाचा. स्वभाव काय आहे? राग स्वभाव नाही आहे. मग स्वभाव काय आहे? म्हणजे अजून काय आहे? रागाच्या विरुद्ध वीतराग. म्हणजे राग हा स्वभाव नाही आहे तर वीतराग हा स्वभाव आहे. त्यामुळं राग भाव नष्ट होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये निमित्त कोण आहे राग उत्पन्न होण्यामध्ये? मोह कर्म हे सांगाले. मग त्याचा अभाव झाला असताना रागादिकांचा सुद्धा अभाव होतो. मग रागादिकांचा अभाव झाला असताना आकुलतेचा अभाव होतो. आकुलतेचा अभाव झाला असताना दुःखाचा अभाव होतो. काय इक्वेशन केलं? रागादीचा अभाव, त्याच्या निमित्तात मोहाचा अभाव. मोहाचा अभाव झाला असताना आकुलतेचा अभाव आणि आकुलतेच्या अभावात दुःखाचा अभाव. काय म्हणले? वाचा, काय म्हणले? कुठं आवाज चालला? जोरात वाचा की. रागादिकांचा अभाव झाला असताना त्यामुळे मी आपलं सगळं एक्सप्लेन करून सांगते, तुम्ही त्यामुळे सांगा. रागादिकांच्या अभावाच्या निमित्तात मोहाचा अभाव होतो. मोहाच्या अभावामध्ये आकुलतेचा अभाव आणि जिथं आकुलतेचा अभाव तिथं दुःखाचा अभाव. इसलिए मोह कर्म का नाश हितकारी है हे सांगाले. तथा माझा काय कळलं? आकुलता जिथं आहे त्याच्याबरोबर काय कारण असतं? ज्ञानावरण आदी कर्मांचा उदय. कुठले कुठले कर्म आहेत? 8 कर्म. मोहनीय, अंतराय, संपले आमचे कर्म. 4च आहेत आमच्याकडं. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. हे 8 कर्म आहेत. मग सांगतायत की जिथं आकुलता आहे त्याच्याबरोबर ज्ञानावरण आदी सुद्धा कर्म आहेत. माहीत आहेत ना 8 कर्म आहेत काय? तिजोरीत कुठे आहेत? 8 कर्म कुठे आहेत? तिथं कपाटात आहेत काय? आपल्याकडे आहेत. म्हणजे ते कर्म तर सतत आपल्या बरोबर आहेत. मग त्यांचा अभाव कसा होणार हे सांगायला लागले. ज्ञानावरण दर्शनावरणाच्या उदयाचे निमित्त असताना ज्ञान दर्शन पूर्ण प्रकट होत नाही. इसलिए भैया इसको देखने जानने की आकुलता होती है. म्हणजे तुम्हाला का वाटतं फॉरेनला बघायला जावं? का? कारण तुम्हाला अजून ज्ञान प्रगट झालं नाही आहे. इथं बसून करा की केवळ ज्ञान ते फॉरेन तुमच्यापर्यंत येणार. तुम्हाला तिथं जायची गरज पडत नाही. पुढे जायचं आहे पारस? तिथं जायचं आहे, जे बघायचं आहे, जे काय भोगायचं वाटतंय ना, असं इथं ध्यानामध्ये मस्त झालं ना, त्या ज्ञान दर्शन सगळ्या गुणांची पूर्णता होते ना, सगळे भोग एका वेळेस. असं पण नाही की त्याच्यामध्ये काय खंड पडला, मिळालं नाही, कुठंतरी तुटलं, असं पण नाही. सगळं एका वेळेस युगपत मिळणार. करायचं काय? तुम्हाला फक्त काय करायचं? त्याच्यासाठी काहीच करायचं नाही, हेच तर आहे. मग महाराजांच्या डायरीमध्ये एक वाक्य आहे, वीरसागर महाराजांच्या डायरीत. ते म्हणले बाहेर लोकांना काहीतरी करायचंय वाटतंय ना, तर त्यांना सांगितलं महाराजांनी, करा वाटतंय ना तर ध्यान करा, म्हणजे निर्विकल्प व्हा. हे सगळ्यात हे जास्त डिफिकल्ट टास्क आहे तुमच्यासाठी. काय म्हणले? निर्विकल्प होणं हे जास्त अवघड आहे. का? त्याच्यासाठी कष्ट करावे लागतील तुम्हाला. कारण जेव्हा बसणार ना ध्यानाला त्यावेळेस सगळ्यात जास्त विकल्प येतात. बरोबर आहे? हो म्हण. करतोय का ध्यान? का नाही करतोय ना? मग किती होतं ध्यान? 2 मिनिटं ध्यान असते. 2 मिनिटात स्वर्ग मिळायचं का मोक्ष मिळायचं आपल्याला? मग तिथं तर महाराजांनी काय सांगितलं? जर तुम्हाला करायचे विकल्प आहेत ना तर ध्यान करा. आणि जर काहीच करायचं नाही आहे ज्याला, काय म्हणते पारस?
ज्याला काय करावं वाटतंय त्यांनी ध्यान करा, आणि ज्याला कायच करायचं नाही आहे त्यांनी काय करायचं, त्याला सांगितलं ध्यान करा. म्हणजे काय हो, तुम्हाला करण्यायोग्य हेच आहे, दुसरं काय नाही आहे संसारामध्ये. अथवा यथार्थ संपूर्ण वस्तु का स्वभाव नहीं जानता तब रागादी रूप होकर प्रवर्तता है, वहाँ आकुलता होती है. जेव्हा आपल्याला वस्तूचं स्वरूप पूर्ण माहीत नाही त्यावेळेस त्याच्यामध्ये आकुलता उत्पन्न होते. त्याला पूर्ण जाणण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच आकुलता आहे. उदाहरणार्थ सिरियल बघता काय तुम्ही? हो म्हण, नाही म्हणू नको, माहिती आहे. हां भैया सिरियल नाही बघत, काय बघता? सिरीज बघता तुम्ही लोक. हां असलं काय तर माहिती आहे मला. मग ते एक सिरीजचे किती पार्ट्स असतात? होय ते पण पार्ट आहे. मग एक बघितल्यावर असं वाटतंय का बास जाऊ देत कशाला, आणि जाईल नाही कधीतरी बघायला येईल असं. मग त्याच्यात किती आकुलता हे सांगायला लागलेत की ह्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय. मग राग आहे का वितराग आहे हो तुम्ही तिथं? असं बघता का तटस्थ काय पण होते असं असते का? काय होणार काय होणार काय होणार ह्याची आकुलता आहे ना. म्हणून सांगतायत की तुम्हाला जोपर्यंत ज्ञान पूर्ण प्रगट होत नाही तोपर्यंत आकुलताच असते. सिरीज पूर्ण झाल्यावर कंप्लीट झाली रे, बघून झाली पूर्ण, आता निराकुल असं का? असं नसतं. म्हणून सांगतायत की जिथं एखाद्या वस्तूचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंत रागादी भाव आहेत, आकुलता आहे. तथा म्हणजे अंतराय कर्माचं उदय असताना तुम्ही दान करू शकत नाही, कारण अंतराय कर्माचे 5 भेद घेतो ना आपण, दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य. मग दानांतराय कर्माचा उदय असेल तर दान नाही करू शकत, मग नाही करता आलं म्हणून आकुलता असते एखाद्याला. भोगू शकत नाही म्हणून आकुलता असते. असे अनेक आकुलता. उनका उदय है कारण है. मोह के उदय का जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत ते आपल्याला त्रास देणार. जेव्हा मोहाचा नाश होणार तेव्हा त्याचं बळ सुद्धा नष्ट होतं. अंतर्मुहूर्त काल में आप प्राप्त होते है. म्हणजे जेव्हा मोहाचा नाश होतो त्याच्यानंतर त्याच्याबरोबर अंतराय कर्माचा सुद्धा नाश होऊन जातो. कोणाला? मुनींना, जे 10व्या गुणस्थानामध्ये असतात त्या मुनींना. परंतु सहकारी कारण भी दूर हो जाए तब प्रगट रूप निराकुल दशा भासित होती है. सहकारी कारण पण दूर झाले. कोण कोणाचं सहकारी होतं? खाली सांगितलं ना त्यांनी, सहकारी कारण कोण होतं? वाचा खालचं वाक्य. पारस काय वाचलं? आकुलता का सहकारी कारण ज्ञानवरणादि का उदय है. तिथं होतं ना खालून दुसऱ्या पॅरेग्राफचं पहिलं ओळ. तथा उस आकुलता का सहकारी कारण. हां बासकी म्हणजे ज्ञानावरणाधिकांचं उदय हे आकुलतेचं सहकारी कारण आहे. मग जेव्हा सहकारी कारणाचा सुद्धा अभाव होणार तिथं निराकुल दशा प्रगट होते. वहाँ केवल ज्ञानी भगवान अनंत सुखरूप दशा को प्राप्त कहे जाते हैं. म्हणजे जिथं 4 घाती कर्मांचा पारस नाश झाला तिथं काय होतं? काय होतं आदित्य? केवल ज्ञान प्रगट होतं. 4 घाती कर्मांचा अभाव झाला की केवल ज्ञानाची प्राप्ती होते. वाचा. तथा काय प्रश्न आहे का? घाती कर्म कुठं असतात? आता आपल्याजवळ सगळे कर्म आहेत ना, घाती पण आहेत आणि अघाती पण आहेत. मग जेव्हा 4 घाती कर्मांचा अभाव होतो तेव्हा केवल ज्ञान प्रगट होतं. म्हणजे 13वं गुणस्थान म्हणायचं त्याला, अरिहंत अवस्था म्हणायचं. आणि मग त्यांच्याजवळ अजून 4 अघाती कर्म आहेत. मग त्याचा पण अभाव झाला असताना सिद्ध दशा प्रगट होते. काय कळलं? काय प्रश्न होता?
सगळ्यांचीच की, जे कोणी मोक्षाला गेले सगळ्यांना घाती कर्मांचा नाश झाल्याशिवाय जात नाहीत. मग तिथं कसं लावायचं तुम्हाला गुणस्थान लय माहीत नाही आहेत, पण आपलं एक थोडंसं आता हा जीव पहिल्या गुणस्थानातून वर चढत जाणार. चौथ्या गुणस्थानात आला म्हणजे काय, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. पाचव्या गुणस्थानात गेला म्हणजे एक देश संयम घेतला, काहीतरी नियम संयम ज्ञानपूर्वक, तर तो पाचव्या गुणस्थानात गेला. तिथून 6व्या 7व्या 8व्या 9व्या 10व्या 11 आणि 12व्या गुणस्थानापर्यंत मुनींची दशा आहे ती. जे दिगंबर मुनी आहेत, महाव्रतधारी आहेत, सम्यक दर्शनपूर्वक त्यांनी सगळ्या व्रताधिकांचं पालन करत कर्मांचा नाश करत वर चढत आहेत. तर 12व्या गुणस्थानापर्यंत 8 कर्म आहेत. मग 12व्या गुणस्थानामध्ये 4 घाती कर्मांचा नाश होतो आणि तो जीव कुठं जाणार आता 13व्या गुणस्थानात. मग ह्यांना म्हणायचं अरिहंत, केवली म्हणा, अरिहंत म्हणा, तुमचे जे देव आहेत समोर वर बसले ते देव म्हणा. 13व्या आणि 14व्या गुणस्थानामध्ये अरिहंत असतात आणि ह्याच्या पार झाल्यावर सगळ्या 8ही कर्मांचा नाश होतो. तिथं सिद्धदशा प्रगट होते. म्हणजे इथं किती कर्म होते, 8ही कर्म होते. इथं 4 कर्मांचा नाश झाला आणि इथं सर्व कर्मांचा नाश झाला. काय कळलं? इथं मी तुम्हाला सांगते, तुम्ही काय सांगा. 8 कर्म कुठे आहेत? एक ते कुठे इथे लिहिलंय की असं का करायला आहे? 12 गुणस्थानापर्यंत 8 कर्म आहेत. त्याच्या पुढं काय झालं? 4 कुठले कर्म आहेत? कुठले गेले आणि कुठले आहेत? बरोबर. आणि अजून त्यांच्याजवळ अघाती कर्म आहेत. मग अघाती कर्म कधी नष्ट होतात? जेव्हा 14व्या गुणस्थानापासून अजून पुढं जातो जीव, त्यांचं आयु संपलं की तिथं 4 अघाती कर्मांचा सुद्धा नाश होतो आणि तो सिद्धदशेला प्राप्त होतो. बरोबर आहे. आपण जर अजून आत्मज्ञान केलं नसेल तर अजून पहिल्या गुणस्थानातच. जर आत्म्याचं ज्ञान झालंय, भेदविज्ञान झालंय, अजून व्रत नाही आहे तर चतुर्थ गुणस्थानात. जर ज्ञानपूर्वक एखादं नियम केलं तर पंचम गुणस्थानात. आणि आत्ता दीक्षा घ्या 6वं गुणस्थान लगेच. 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये लय सोपं आहे तुम्हाला. आम्ही अजून 5व्यातनं वर जाऊ शकत नाही, पण तुम्ही लोक 7व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकता. काय म्हणतात? संसार करायचा नाही असं सांगतोय ना. वाचा. तथा अघाती कर्मों के उदय के निमित्त से शरीरादिक का संयोग होता है. अघाती कर्म कुठपर्यंत आहेत म्हणले? 14व्या पर्यंत आहेत. म्हणून तिथपर्यंत शरीर आहे. वहाँ मोह कर्म का उदय होने से, लक्ष द्या समझना नहीं परत. वहाँ मोह कर्म का उदय होने से शरीरादिक का संयोग आकुलता को बाह्य सहकारी कारण है. हे बघ, इथं अघाती कर्म आहेत पण मोह कर्म नाही आहे. का? कारण मोह हे घाती कर्म आहे. मग मोह कर्म इथं सुटलं 10व्या गुणस्थानापर्यंत. म्हणून सांगतायत जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत ते अघाती कर्म सुद्धा त्रास देतात, पण ह्याच्यानंतर मोह संपला की ते अघाती कर्म फक्त आहेत, नष्ट होईसपर्यंत राहणार, पण ते त्रास नाही देत. अंतरंग मोह के उदय से रागाधिक हो. वाच तूच वाच, म्हणून तुम्हाला वाचायला लावते मी. तुमचा उपयोग लगे भ्रष्ट होतो म्हणून. कुठे विचारू नको, आता पनिशमेंट करणार, उभारून वाचायला लावेल का? अंतरंग मोह के उदय से 307 पानावर आहे. मी वाचते, तू शोध लगेच. काय भैया? म्हणजे
जेव्हा माया अंतरंगामध्ये मोह आहे तोपर्यंत रागाधिक परिणाम आहेत आणि त्याच्याबरोबर असणारे अघाती कर्म आहेत, तर त्याच्या निमित्तात शरीराधिकांचा संयोग होतो आणि ते आकुलतेचं कारण आहे. शरीर हे आकुलतेचं कारण आहे असं वाटतं का? शरीराच्या निमित्तात किती आकुलता आहे. त्याला खाऊ पिऊ घाला, चांगलं ठेवा, धुवा, स्वच्छ करा, झोपवा, उठवा, सगळे शरीराच्या निमित्तात आकुलता आहे. सगळे त्याला भोग द्या, काय पाहिजे ते, काय थंड पाहिजे, गरम पाहिजे, भूक लागली, तहान लागली, सगळी शरीराच्या निमित्तामध्ये आकुलता आहे. तथा मोह के उदय का नाश होने पर भी, म्हणजे इथं मोहाचा नाश झाला तरी सुद्धा अघाती कर्मांचा उदय आहे हे समोर ठेवा, म्हणजे समजते आपल्याला काय सांगायला लागले ते. वह कुछ भी आकुलता उत्पन्न नहीं कर सकता. जेव्हा मोह संपला त्यावेळेस ते आघाती कर्म आपल्याला आकुलित करू शकत नाहीत. परंतु पूर्व में आकुलता का सहकारी कारण था. इथं आहे ना तुम्ही आत्ता अजून, मग त्यामुळे तुमच्याजवळ शरीर आहे, मोह आहे, अघाती कर्म आहेत, त्यामुळे आकुलता आहे. इसलिए अघाती कर्म का भी नाश आत्मा को इष्ट ही है. केवली को इनके होने पर भी कुछ दुःख नहीं है. केवली कुठं आहेत? इथं कुठं फळ्यावर 13व्या गुणस्थानामध्ये. इथंपर्यंत संसारी म्हणायचं, ह्याच्या पुढं म्हणायचं केवली. अरिहंत म्हणा, तीर्थंकर, केवली म्हणा. इथं 13व्या 14व्या गुणस्थानात त्यांना किती आकुलता असते? तर आकुलता त्यांच्या ठिकाणी नाही. इसलिए इनके नाश का उद्यम भी नहीं है. म्हणून ते कशाचा नाश करायचा विचार पण करत नाहीत. होईल जेव्हा व्हायचं त्यावेळेस ते, त्यामुळे ते आपल्या आनंदाला भोगत राहतात. परंतु मोह का नाश होने पर यह कर्म अपने आप थोड़े ही काल में सर्वनाश को प्राप्त हो जाते हैं. ते फक्त निर्विकल्प दशेमध्ये स्थिर राहतात, आनंद भोगत राहतात. ते कर्म आपल्या पण उदयाला येऊन निघून जाणार, सगळे संपले की मुक्ती होणार. इस प्रकार सर्व कर्मों का नाश होना आत्मा का हित है तथा सर्व कर्म के नाश ही का नाम मोक्ष है. काय समजलं? इसलिए आत्मा का हित एक मोक्ष ही है और कुछ नहीं, ऐसा निर्णय, ऐसा निश्चय करना. काय कळलं? आत्म्याचं हित कुठं आहे? मोक्षामध्येच आहे, सगळ्या कर्मांपासून रहित होण्यामध्येच. सोमवार ते शनिवार आनंद आहे का रविवारी आनंद आहे? हा बरं, सोमवार ते शनिवारी आनंद आहे का रविवारी आनंद असतो? मामा कधी आनंद असतो? ज्ञानीला सतत आनंद असतो आणि अज्ञानीला रविवारी आनंद असतो, हो ना. आणि सोमवार सगळ्यात जास्त दुःखाचा दिवस ना, बाजार असतो त्या दिवशी. उलट हे लोकांना सुखाचा दिवस, जास्त पैसा मिळवता येतो. म्हणजे असं नाही आहे की कर्म भरपूर आहेत आपल्याजवळ म्हणून दुःख आहे आणि कर्मांचा नाश झाला म्हणून सुख आहे, असं नाही आहे. ज्ञानी जीव त्या कर्मांच्या संयोगात सुद्धा सुखी असतो आणि वियोगात सुद्धा सुखीच राहतो. म्हणूनच की आकुलता कशात आहे? कॉलेजला जाण्यात आकुलता आहे असं नाही आहे रे, तेच सांगायचं आहे. कॉलेजला जा नाही तर नाही जात. ज्याची प्रवृत्ती निराकुल आहे ना, ज्याला आनंद ज्याच्याजवळ आहे ना, तो कुठेही असला तरी आनंद भोगणार. जसं मागं सांगितलं होतं ना उदाहरण, की तो ती काय म्हणायचं, तो मनुष्य असतो आणि त्याचं सासरी गेला, तो नवीन लग्न झालेला समजा मुलगा, आणि तो त्याच्या सासरी गेला बायकोच्या घरी. आणि तिथे गेल्यावर त्याला कोण जास्त आवाभगत केलं नाही, स्वागत केलं नाही. त्याला काय व्हायला लागलं अंतरंगातनं? दुःख व्हायलंय ना. आता आकुलता हे स्वभाव त्याचं, तर त्याच्या निमित्तात सारखं तो दुःख भोगतोय की ह्याने मला एवढं मान दिलं नाही, त्यांनी मला गिफ्ट्स दिले नाही, त्यांनी मला काय पाहुणचार केला नाही नीट, असं आकुलता भोगतोय. आता जेवायला बसल्यावर तिथल्या लोकांनी काय त्याला काय म्हणायचं, फार आग्रह केला नाही, चांगलं चांगलं दिलं नाही, असं म्हटल्यावर परत आकुलता. मग द्यायला पाहिजे होतं का नाही? म्हणजे ज्याला असंतुष्टता असते ना अंतरंगातून, तर तो सतत चांगलं तिथं जे काही वाढलंय ना ते खूप चांगलं असं तरी सुद्धा आकुलता भोगतो. मग तो घरी गेल्यावर सगळ्यांनी विचारलं त्याला, त्याच्या घरी आल्यावर म्हणले चांगलं झालं का पाहुणचार? म्हणले बोलवलं आत पण मानच दिला नाही. मान दिला
पण म्हणले जेवणामध्ये भरपूर गोड वगैरे काय दिलं नाही. सगळं ठेवलं होतं समोर, पण म्हणले विचारलेच नाहीत. विचारलं पण आग्रहच केला नाही. म्हणजे काय झालं, काय करावं काय समोरच्यानी. सगळ्या ठिकाणी तुम्ही असंतुष्टता असेल तर कोणी सुखी करू शकत नाही अशा जीवाला. म्हणून आपली प्रवृत्ती अशी ठेवायची, कॉलेजमध्ये असू दे नाही तर घरात असू दे, सोमवार असू दे नाही तर रविवार असू दे, बस मी सुखी आहे. यहाँ कोई कहे संसार दशा में पुण्य कर्म का उदय होने पर भी जीव सुखी होता है, इसलिए केवल मोक्ष ही हित है. ऐसा किस लिए कहते हैं? पुण्याच्या उदयात सुख आहे का दुःख आहे? काय पुण्य पाहिजे का नको? सावधान बरं का. पुण्य पाहिजे का नको? बोलाव, पुण्य पाहिजे का नको तुम्हाला? कोण कोण नको म्हणते सगळ्याकडचं काढून घेणार. कोण पाहिजे म्हणते त्याला जेलमध्ये घालणार. पुण्य पाहिजे का नको? पुण्य पाहिजे म्हणणारा तिथे सांगतायत की पुण्याच्या उदयाच्या निमित्तात सुद्धा जीव सुखी दिसतात. मग तुम्ही असं का म्हणता की मोक्षात गेलेला सुखी असतो? मग त्याला उत्तर देतात, संसार दशा में भैया, संसार दशा में सुख तो सर्वथा है ही नहीं. काय वाचले मी? कोणाला? कुठेतरी दुसऱ्या गावात नाही बरं का, अकलूजमध्ये सुद्धा. संसार दशा में सुख तो सर्वथा है ही नहीं, दुःख ही है. काय मिळालं का नाही तुला? बरं ऐक. परंतु किसी के कभी बहुत दुःख होता है, किसी के कभी थोड़ा दुःख होता है. काय म्हणले? संसारामध्ये आहे तो जीव दुःखीच आहे, कोणी कमी दुःखी आहे, कोणी जास्त दुःखी आहे. सो पूर्व में बहुत दुख था, वह अन्य जीवों के बहुत दुख पाया जाता है, उस अपेक्षा से थोड़े दुःख वाले को सुखी कहते हैं. म्हणजे आपल्या शेजारी असणारा समजा खूप सुखी आहे, त्याच्याकडे सगळी अनुकूलता आहे, त्याच्या अपेक्षेने तुम्ही दुःखी. पण तुमच्या शेजारी असणारा अजून एखादा झोपडीमध्ये राहणार आहे, त्याच्याजवळ काहीच अनुकूलता नाही आहे, तर तुमच्यापेक्षा तो दुःखी, म्हणजे तुम्ही त्यापेक्षा सुखी. म्हणजे कंपॅरेटिव्ह कोणाला सुख आहे कोणाला दुःख आहे. तथा उसी अभिप्राय से थोड़े दुख वाला अपने को सुखी मानता है, परमार्थ से सुख नहीं है. परमार्थ सुख कुठं आहे? जिथं आत्म्याचं वेदन झालं, निर्णय झाला, तिथंच सुख आहे. तथा यदि थोड़ा भी दुख सदाकाल रहता हो तो उसे भी हितरूप ठहराए, सो वह भी नहीं है. थोडे काल ही पुण्य का उदय रहता है. पुण्य असेल पाप असेल किती काळ राहतं? थोडा वेळच असतं. त्यामुळं पुण्यामध्ये हर्ष मानू नका. काय असं बस इकडं तोंड करून त्यांच्याकडे. आणि पापामध्ये दुःख मानू नका. थोडा और वहाँ थोडा दुःख होता है. पुण्याचं उदय तुम्हाला सुख आहे असं वाटेल, पण त्यामध्ये सुद्धा दुःख आहेत. पश्चात बहुत दुःख होता है. इसलिए संसार अवस्था हितरूप नहीं है. जैसे किसी को विषम ज्वर है, उसको कभी असाता बहुत होती है. म्हणजे काय? असाता म्हणजे दुःख. तेवढं एकच पॅराग्राफ झालं. आकुलता सुरू झाली कळलं मला. तेवढं एक पॅराग्राफ पूर्ण करू. किसी को विषम ज्वर है, उसको कभी असाता बहुत होती है, कभी थोडी होती है. कोणाला तरी ताप आला त्यावेळेस तो सुखी का दुःखी? काय आजारी पडला, रोगी झाला, सुखी असता का दुःखी असता? कधी सुख आहे कधी दुःख आहे. कमी झालं की दुःख कमी होतं. कभी थोड़ी होती है, थोड़ी असाता हो तो वह अपने को अच्छा मानता है. थोडं दुःख वेदना कमी झाल्या की तुम्हाला बरं वाटते, मग सुख आहे का दुःख आहे? ह्याला म्हणायचं दुःखाची टिंज कमी झाली की त्याला तुम्ही सुख म्हणताय. मग असंच आहे संसारामध्ये सुद्धा. जे काय तुमच्याजवळ प्रतिकूलता होती, जे काय गोष्टींचा अभाव होता, ते मिळालं की तुम्ही त्याला सुख म्हणता. पण काय झालंय? दुःख कमी झालंय एवढंच आहे, दुःख नष्ट झालं नाही आहे, त्याला तुम्ही सुख म्हणता. हे चूक आहे. लोग भी कहते हैं अच्छा है, परंतु परमार्थ से जब तक ज्वर का सद्भाव है तब तक अच्छा नहीं है. म्हणजे काय? जोपर्यंत कर्मांचा सद्भाव आहे तोपर्यंत तो बरा नाहीच आहे. ज्वरचा सद्भाव आहे म्हणजे ताप आहे तोपर्यंत. उसी प्रकार संसारी को मोह का उदय है, उसको कभी आकुलता बहुत होती है, कभी थोड़ी होती है. किती आकुलता व्हायला लागली सांग आता. काय आहे? हां जेवायचं का?
थोड़ी आकुलता हो तब वह अपने को सुखी मानता है। लोग भी कहते हैं सुखी है, परंतु परमार्थ से जब तक मोह का सद्भाव है तब तक सुख नहीं है. म्हणजे समजा कोणी जेलमध्ये आहे, सुखी आहे का दुःखी आहे हो? जेलमधला दुःखी. तुम्ही कसं काय? तुम्ही पण जेलमध्येच आहे हे सांगायला लागलेत. हे जेल आहे का नाही आहे? शरीर म्हणजे एक जेल आहे म्हणलं. जोपर्यंत ह्याच्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत दुःखीच आहे. तुम्हाला दिसतंय ते 4 दीवारी में कैद वो जेल, तसं नाही आहे. तर हे सुद्धा जेल आहे. ह्याच्यातून जीव कधी बाहेर पडतो? मेला तरी पण बाहेर पडत नाही, दुसऱ्या शरीरात जेलमध्ये अडकतोच परत. मग जेव्हा शरीरांचा अंत होतो ना इथं, तेव्हा जीव मुक्त होतो. तोपर्यंत जेलमध्येच आहे. मग कोण जीव सुखी आहे? सगळे जेलमध्येच आहेत. तर सांगितलं इथंपर्यंतचे जीव मोहसहित आहेत, त्यामुळे जास्त दुःखी आहेत. पण ह्याच्यावरचे जीव त्यांना काय त्याचं टेन्शनच नाही, कधी का जाईना शरीर, त्यामुळे ते निराकुल राहतात. आणि ह्याच्यानंतरचे तर जीव सिद्ध हे मुक्त झालेले आहेत, त्या जेलच्या बाहेर पडले. म्हणून आपल्याला पुरुषार्थ काय करायचं आहे? जेव्हा आपण ह्या शरीरात कैद आहे तर शरीरापासून भिन्न सदैव मुक्तच आहे ह्याचं वेदन केलं तर आपल्याला सुद्धा आत्ता सुखच आहे. लगेच पळायची तयारी आहे. जाणा शरीरापासून भिन्न स्वतंत्र जीव जाणा. पहा हा मी जीव शरीराच्या अधीन नाही, शरीराने बंदिस्त नाहीच. मी तर अनादि अनंत मुक्त आहे, स्वाधीन आहे. जाणण्यासाठी मला पराधीनता नाहीच. मी तर नित्य न्यायक आहे. पहा ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहं सिद्धोऽहं. ओम विसर्जन.